नमस्कार, तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. किचनसाठी उपयुक्त ठरणारे असे अनेक टिप्स आणि ट्रिक्स मी तुम्हाला या चॅनलवरती या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते आहे. कारण मला जशा उपयुक्त ठरल्या तशाच तुम्हाला देखील त्या गोष्टींचा फायदा व्हावा हे इतकंच ध्येय आहे. आणि त्याचबरोबर आज आपण एक वेगळा विषय म्हणजेच किचनमध्ये आपण जेव्हा काम करतो किंवा किचनच्या ट्रॉल्या वगैरे ज्या असतात त्यामध्ये थोडासा कांद्याचा किंवा वेगळा असा ज्या मसाल्यांचा असा वास येतो, दरवळत असतो. कारण किचनमध्ये आपण स्वयंपाक वगैरे करतो, मग थोडीशी फोडणीचा वगैरे वास येतच राहतो. आपण होम प्युअरचे अनेक प्रोडक्ट्स पण यूज करतो. आणि त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट आहे जी मला वाटतं की तुम्हाला खूप उपयुक्त ठरणार आहे, ती म्हणजे हे तुम्ही वापरलेलं आहे त्यामुळे थोडंसं संपलेलं आहे. हे काय तुम्ही ओळखू शकता, या आहेत डांबर गोळ्या, ज्या की आपण कपड्यांमध्ये ठेवतो सहसा. पण ह्या किचनमध्ये काय कामाचे आहेत तुम्ही या व्हिडिओ सविस्तर पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे जे बॉल्स आहेत म्हणजे याला डांबर गोळ्या, आपल्या भाषेमध्ये डांबर गोळ्या असे म्हणतात, जे आपण कपड्यामध्ये ठेवतो सहसा, पण ते किचनमध्ये कुठे कामाला येतात ते सांगते. किचनमध्ये जेव्हा आपण ट्रॉल्या किंवा किचन कट्ट्याखाली जे आपण गॅसची शेगडी जिथे ठेवतो किंवा त्याच्या आजूबाजूलाचे ते ओलसर भांडे किंवा वरच्या लेंटलला जेव्हा आपण बरेच भांडे ठेवलेले असतात, तिथे ह्या गोळ्या टाकायच्या आहेत. आता तिथे जिथे आपला कमी वावर असतो तिथे उंदरांचा, झोळीचा किंवा पालीचा बराच वावर असतो. मग ते घालवण्यासाठी आणि त्याचबरोबर जेव्हा आपण किचनमध्ये असा कांद्याचा किंवा मसाल्यांचा वास येत असतो, ह्या गोळ्यांनी वास कमी होतो त्याचा. तर प्रत्येक कोपऱ्याला एक एक गोळी तुम्ही ठेवून देऊ शकता. याने उंदरीसुद्धा होत नाहीत आणि अँटी पेस्ट असं म्हटलेलं आहे. आणि इन्सेक्टसुद्धा याने होत नाहीत, अर्थात मुंग्या किंवा काय छोटे छोटे किडे जे आहेत ते या बॉल्समुळे होत नाही. त्यामुळे या गोळ्या ज्या आहेत त्या बऱ्याच उपयुक्त ठरतात आपल्याला. किचनमध्ये जिथे तुम्ही भांडे किंवा असे ठेवलेले आहेत तिथे ही बॉल्स सहज एक ठेवून देऊ शकता. त्याने किचनचा जो वाससुद्धा असतो थोडासा कांद्याचा किंवा मसाल्यांचा, तोसुद्धा वास कमी होतो. आणि त्याचबरोबर उंदीर, पाली, झुरळ जे काही इन्सेक्ट्स असतात ते सुद्धा कमी होतात. त्यामुळे ही खूप उपयुक्त ट्रिक आहे, मी बऱ्याच दिवसापासून यूज करते. आणि तुम्ही यूज करा आणि कशी वाटली मला कमेंट करायला नका विसरू. त्याचबरोबर असेच खूप सारे उपयुक्त असे व्हिडिओज, किचनमध्ये उपयुक्त अशा गोष्टी आहेत त्याच्या आपल्याला माहीत नाही, ते मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमंडळींमध्ये शेअर करा की या बॉलचा नवीन एक उपयोग तुम्हाला सापडला आहे. जसं की मी सुरुवातीला म्हटलं होते, आपण पूर्वीपासून जेव्हा कपड्यात वगैरेच ठेवण्यात येत होते, पण आता हे किचनमध्ये सुद्धा खूप उपयुक्त ठरतात. मी हे करून पाहिलेलं आहे, तुम्ही देखील करून पहा आणि मला कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला ही ट्रिक किंवा ही गोष्ट किती उपयोगी ठरलेली आहे. त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. असेच व्हिडिओ पाहत राहा, लाईक करत राहा आणि शेअर करत राहा. धन्यवाद.